किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. किरचॉफ्स नाव हे तुम्ही आपल्या 12वीच्या फिजिक्सच्या बुकमध्ये हे दोनदा ऐकणार आहात. एक आहे करंटच्या लेसनमध्ये, करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये केव्हीएल किरचॉफ्स व्होल्टेज लॉ आहे, तिथे करंट लॉ आहे, तो पण किरचॉफ्सचा आहे. किरचॉफ्स इथे सुद्धा घुसला कशामध्ये, रेडिएशन मध्ये, आणि त्याने रेडिएशनचा लॉ बनवला. कुठला? किरचॉफ्स हीट रेडिएशन, किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. लॉ एकदम इझी आहे. तर ह्या किरचॉफ्सने काय सांगितलं माहितीये, एवढंच सांगितलं, ते इथं लिहितो, ए इज इक्वल टू ई. बस, किरचॉफ्स लॉ संपला. ए म्हणजे काय? ऍब्झॉर्प्टिव्हिटी, ऍब्झॉर्प्टिव्हिटी. ई म्हणजे काय? इमिसिव्हिटी. हे दोन्ही इक्वल असतात. याचा अर्थ काय? जेवढे बॉडी ऍब्झॉर्ब करणार हीट, माझ्या अंग हीट टाकणे, जेवढी मी हीट ऍब्झॉर्ब करणार तेवढी हीट मी इमिट करणार, तेवढी हीट मी इमिट करणार. दॅट इज कॉल्ड ॲज ऍब्झॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी. किंवा बुकमध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे, असा ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा टाकलेला आहे आणि इकडे पण ब्रॅकेटमध्ये लॅम्बडा टाकलेला आहे. लॅम्बडा फॉर वेवलेंथ, वेवलेंथ ऑफ हीट रेडिएशन. याचा अर्थ काय? समजा एखादी बॉडी आहे, ती एक स्पेसिफिक वेवलेंथची हीट जास्त ऍब्झॉर्ब करते. समजा ही बॉडी आहे, हा मार्कर आहे, हा 700 नॅनोमीटरची हीट हा जास्त ऍब्झॉर्ब करतोय. बाकीच्या पण आहेत, 100 पण आहे, 200 पण आहे, 800 पण आहे, 900 पण आहे. पण ही बॉडी सगळ्यात जास्त ऍब्झॉर्ब कुठली हीट ऍब्झॉर्ब करते? 700 वाली. तर इमिट पण तीच लाईट इमिट करणार. कुठली? 700 नॅनोमीटर वालीच हीट रेडिएशन त्याच्यातून बाहेर टाकणार. ज्या वेवलेंथची हीट तो ऍब्झॉर्ब करणार, त्याच वेवलेंथची हीट तो इमिट करणार. ओके. आता हे स्टेटमेंट बघा कसं. दोन स्टेटमेंट आहेत याच्यामध्ये, दोन्ही स्टेटमेंट मी लिहून देतो, तुम्हाला आवडेल ते स्टेटमेंट तुम्ही एक्झाम मध्ये लिहा. पहिलं स्टेटमेंट असं आहे, आर डिवायडेड बाय ए इज इक्वल टू आर बी. हे पहिलं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हणजे काय? डेफिनेशन, किरचॉफ्स लॉ याच्यावरून लिहायचं. आर म्हणजे हीट, आर म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी, ही इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी. हा काय? ए. कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, हा काय? आरबी. आरबी म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. खयची बॉडी? ब्लॅक बॉडी. हे तिघांचे लॉंग फॉर्म लिहिले. हा आर, हा ए आणि हा आरबी. आता स्टेटमेंट कसं तयार करायचं बघा. स्टेटमेंट, इट इज द रेशो ऑफ, हा रेशो आहे ना, इट इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी टू द, इथे लिहायचं, टू द कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी. इट इज द रेशो ऑफ, व्हॉट इज इमिसिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी? इट इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी टू द कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ द बॉडी. हा एक आहे. हा तुम्हाला अवघड वाटत असेल तर दुसरा इझी आहे. दुसरा इझी कसा बघा. आरबी ला इकडे डिवाइड करतो, आर अपॉन आरबी इज इक्वल टू ए. आर अपॉन आरबी कोइफिशियंट ऑफ इमिशन, हा आहे कोइफिशियंट ऑफ ई इज इक्वल टू ए. आर अपॉन आरबी म्हणजेच काय? कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ इमिशन जर माहित नसेल तर याच्या आधीची व्हिडिओ बघा, लिंक टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये, ते कसं प्रूफ केलेलं आहे बघा. आर अपॉन आरबी इज इक्वल टू ई. ई म्हणजे इमिसिव्हिटी, कोइफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी. ओके. आता इथं काय लिहायचं बघा. ऍट थर्मल इक्विलिब्रियम कोइफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्टिव्हिटी, किंवा असं लिहिलं तरी चालेल, ऍब्झॉर्प्टिव्हिटी इज इक्वल टू इमिसिव्हिटी. ऍट थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे एका कॉन्स्टंट टेम्परेचर असेल तर जेवढे ऍब्झॉर्प्टिव्हिटी तेवढीच इमिसिव्हिटी. हा आहे किरचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. एक्झामला तुम्हाला या दोघांपैकी एक सेंटेन्स लिहायचं आणि हा फॉर्म्युला लिहून यायचा. लॅम्बडाचा पण लिहायचा, कुठलाही एक फॉर्म्युला, हा लिहिला तरी चालेल, हा लिहिला तरी चालेल. ओके. आता याचं थेरॉटिकल प्रूफ बघूया. थेरॉटिकल एक थॉट एक्सपेरिमेंट. ओके. आपल्याला काय प्रूफ करायचं आहे? ए इज इक्वल टू ई, हे थेरॉटिकल प्रूफ करायचं आहे. चलो दोस्तों, आज हम सबूत देखते हैं. क्या सबूत? हमें
सबूत ढूंढना है कि A इज इक्वल टू ई क्यों है, वो भी थेरोटिकल प्रूफ शोधायचं कोणाचं, ए इज इक्वल टू ई, एक्सपेरिमेंट करायचा नाहीये. ओके, त्यासाठी कन्सिडर करतो दोन बॉडी ए बॉडी बी, ओके, हॅव्हिंग सेम साईज आहे, ओके, हॅव्हिंग सेम व्हॉल्यूम पण सेम आहे, बट ए इज ऑर्डिनरी बॉडी, आपल्यासारखा सामान्य आहे, बी हा काळी बॉडी, परफेक्ट ब्लॅक बॉडी याचा ऍब्झॉर्प्शनचा रेट असतो 1, हे सगळ्यांना माहिती आहे. परफेक्ट ब्लॅक बॉडीमध्ये जेवढं ऍब्झॉर्ब करणार त्याचा ऍब्झॉर्प्शन 100% असतो, तो ना रिफ्लेक्ट करत, तो ना ट्रान्समिट करत, तो फक्त ऍब्झॉर्ब करतो. म्हणून ए इज इक्वल टू 1 ऑलरेडी लिहून ठेवतो. ओके, एका एन्क्लोजर मध्ये ठेवलेला आहे, एका बंद कमरे में एका कमरे में बंद है, दोघांचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे 40 डिग्री सेल्सिअस, कुठलंही टेम्परेचर म्हणा 100 मानलं तरी काय हरकत नाही, पण दोघंही टेम्परेचर चेंज करत नाहीयेत, म्हणजे दोघंही थर्मल इक्विलिब्रियम आहेत. ओके, याच्यातून हीट बाहेर येत नाही, बाहेरची हीट याच्या आत जात नाही, एकदम एका कमरेमध्ये पॅक आहेत. ओके, समजलं. आता इमॅजिन करा याच्यावरती या दोघांवरती हीट पडते, ओके. आता बघा, हीट इन्सिडेंट ऑन ए आणि हीट इन्सिडेंट ऑन बी, दोघंही ऍब्झॉर्ब करणार. ओके, समजा बॉडी ए ने ऍब्झॉर्ब केली, किती हीट ऍब्झॉर्ब करणार, कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, जेवढं ऍब्झॉर्ब केलंय त्याच्यावर किती हीट पडली, किती ऍब्झॉर्ब केलंय, हे कोणासाठी इथं लिहितो, फॉर बॉडी ए, काली बॉडी किती करणार, काली बॉडी परफेक्ट बॉडी, याच्यावर किती पडली हीट, किती पैकी, हे फॉर बी, हा कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन फॉर ब्लॅक बॉडी, इथं ब्लॅक बॉडी लिहितो, कोएफिशिएंट ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ ऑर्डिनरी बॉडी. ओके, हे दोघांनी किती ऍब्झॉर्ब केले, हीट किती पडले, त्याच्यात ऍब्झॉर्ब किती पडले. ओके, आता बघा इक्वेशन चेंज करतो, हे पहिलं इक्वेशन. ओके, त्याच्यावरून क्यू ए ऍब्झॉर्ब किती केलं कसं काढणार, ऍब्झॉर्प्शन कोएफिशिएंट ऍब्झॉर्प्शन मल्टिप्लाय बाय क्यू, याचं कसं येणार, किती ऍब्झॉर्ब केले ब्लॅक बॉडीने, ए मल्टिप्लाय बाय क्यू, फॉर बॉडी नंबर ए, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, इक्वेशन समजलं. त्याच्यानंतर इमिसिव्ह पॉवर ऑफ बोथ बॉडी, इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू, आता बघा जेवढं हीट पडणार तेवढी इमिट करणार. का इमिट करणार, कारण दोघांचं टेम्परेचर सेम आहे, याचा पण 40 याचा पण 40, दोघंही टेम्परेचर चेंज करत नाहीयेत, याचा अर्थ त्याच्या आतलं टेम्परेचर वाढत नाहीये. थर्मल इक्विलिब्रियमचा अर्थ काय, जेवढी हीट हे ऍब्झॉर्ब करणार तेवढी हीट हे बाहेर टाकणार, त्याशिवाय टेम्परेचर कॉन्स्टंट राहूच शकत नाही. समजा ए बॉडीने ऍब्झॉर्ब केलंय आणि खूप जास्त बाहेर टाकतोय, थंड होईल. परत ऐका, जेवढं ऍब्झॉर्ब करतोय त्याच्यापेक्षा हीट जर बाहेर टाकत असेल तर 40 नाही टेम्परेचर डाऊन होणार, किंवा जास्त ऍब्झॉर्ब करतोय कमी बाहेर टाकतोय तो तापेल. म्हणून 40 डिग्री टेम्परेचर कॉन्स्टंट राहण्यासाठी जेवढी हीट पडते तेवढी बाहेर त्याच्यातून बाहेर टाकावीच लागणार. ओके, देअरफॉर आर म्हणजे काय, इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कुठे गेलं, दिस इज फॉर ऑर्डिनरी बॉडी, जेवढं ऍब्झॉर्ब केलेलं आहे त्या बॉडीने तेवढं इमिट करणार. ओके, एक्यू म्हणजे ऍब्झॉर्ब केली, किती ऍब्झॉर्ब केली, 70%, 80% ऍब्झॉर्ब केली, तेवढीच इमिट करणार. ऑर्डिनरी बॉडी, ब्लॅक बॉडीसाठी सिम्बॉल काय यूज करतो, आरबी इज इक्वल टू ए क्यू, सेम आहे. ओके, बट ए इज इक्वल टू 1 फॉर ब्लॅक बॉडी, देअरफॉर आरबी इज इक्वल टू, इथे 1 ठेवला गेला निघून, आरबी इज इक्वल टू क्यू. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. आता काय करायचं बघा, झालं प्रूफ. इथं क्यू आहे, क्यू इज इक्वल टू आरबी, क्यूच्या ठिकाणी मी आरबी टाकतो, आरबी. इथे काय होईल, आर इज इक्वल टू ए, क्यूच्या इथे काय सांगितलं मी, आरबी. आणि बाळांनो, आर अपॉन आरबी म्हणजेच काय, इमिसिव्हिटी इज इक्वल टू ए. थेरॉटिकली आपण प्रूफ केलेला आहे की जेवढं ऍब्झॉर्ब करणार तेवढंच इमिट करणार.
बरं बघा, दोन बॉडी टेम्परेचर सेम, एरिया सेम, सगळं सेम आहे. याच्यावर हिट पडली, याच्यावर हिट पडली, ऍब्झॉर्ब केली, याच्यावर हिट पडली, ऍब्झॉर्ब केली. बरोबर, जेवढी ऍब्झॉर्ब करणार तेवढी हिट तो बाहेर टाकणार. का? कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून. ओके, मग पहिलाचा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन फॉर बॉडी ए, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन फॉर बॉडी ऑर्डिनरी बॉडी, ब्लॅक बॉडी, इकडे शिफ्ट केलं, इकडे शिफ्ट केलं, हे इक्वेशन भेटलं आपल्याला. ओके, त्याच्यानंतर इमिसिव्ह पॉवर ऑफ बोथ बॉडी, जेवढं इमिसिव्हिटी असणार, जेवढं इमिशन करणार तेवढं ऍब्झॉर्प्शन, जेवढं इमिशन करणार तेवढं ऍब्झॉर्प्शन. ओके, झालं हे ऑर्डिनरी बॉडीसाठी. ओके, पण ब्लॅक बॉडीसाठी ए ची व्हॅल्यू 1 असते. हा निघून गेला, आरबी इज इक्वल टू क्यू. ही क्यू ची व्हॅल्यू मी इथं ठेवली, इथं ठेवली. डिवाइड केला आर अपॉन आरबी म्हणजे इमिसिव्हिटी, म्हणून इमिसिव्हिटी इज इक्वल टू ऍब्झॉर्बिव्हिटी. ओके, क्लिअर आहे. हे थेरोटिकल प्रूफ आहे, एक्सपेरिमेंट न करता. एक्सपेरिमेंट पण येतं, पण आपल्याला थेरोटिकल प्रूफ विचारलं होतं. ओके, चला ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया, तोपर्यंत अभ्यास करा.